नमस्ते मित्रांनो, 26 जून 2024 रोजी राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्या कार्यक्रमाचे टिपलेले काही क्षण. त्याच्या हातात पैसा, गळ्यात सोनं, कानाला हलो हलो फोन. कोणाच्या? दारू विकणाऱ्याच्या, दारूवाल्याच्या नाही, दारू विकणाऱ्याच्या. त्याच्या हाताला पैसा, गळ्यात सोनं, कानाला हलो हलो फोन. त्यानं लावलं दुकान, घरमाय वाया गेलं व्यसनानं. त्यानं लावलं दुकान, घरमाय वाया गेलं व्यसनानं. त्यानं लावलं दुकान, घरमाय वाया गेलं व्यसनानं. किती संसार पडले उघडे, भल्यासाठीच करूया झगडे, भल्यासाठीच करूया झगडे, भल्यासाठीच करूया झगडे. दारू दुकान परतून लावू, शासनाची ही मदत घेऊ, शासनाची ही मदत घेऊ, संदेश भाऊची मदत घेऊ. चला भाना गोळा ते दुकान जाळा, चला भाना गोळा ते दुकान जाळा. सांगा येता गडे कोण कोण, सांगा येता गडे कोण कोण. त्याला लावलं दुकान, घरमाय वाया गेलं व्यसनानं. त्याला लावलं दुकान, घरमाय वाया गेलं व्यसनानं. त्याला लावलं दुकान, घरमाय वाया गेलं व्यसनानं. आई म्हणे नाही बायको अशी म्हणे ना, तरी तुझ्या लक्षात नाही येऊन राहिला राजा. नाही भाऊ, आता तुम्ही मला समजावून सांगितलं ना, आता मी रोज दारू पिणार नाही, आता पिणारच नाही. हा, पिणार नाही याचा आणि याला पाजू नको. नाही, हे जवान पोरगा आहे, याचं लग्न व्हायचं आहे. तुला पोरगी काऊन देऊन नाही राहिलं कोणी? अरे असा दारू पिऊन कुठे पडून राहशील तर कोणाची लेख देणार आहे तुले? हा, दारू नाही प्यायचं, कामा धंद्याला लावायला चांगला. आलं लक्षात? चला या मग आता. दारू प्यायची प्यायची नाही, नाही म्हणायचं. असं म्हणत होतो ना मी, हा, तेच असं म्हणत होतो. हेच सांगत आहात, दारू प्यायची प्यायची नाही. हा, शाबास. लक्षात राहील ना तुमच्या? हा, चला या मग आता. बघा, एक छोटासा मुद्दा मांडलाय की सर्वांना माहित आहे की आपल्या परिसरामध्ये काय वातावरण आहे, तरी सुद्धा शासनाच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचतोय. आणि ज्या योजना आहेत, ज्या उपक्रम आहेत शासनाचे, ते आम्हाला आपल्या दारापर्यंत येऊन सांगण्याची गरज पडलेली आहे. कारण की शासनाच्या कुठेतरी लक्षात आलेलं आहे की आपला येणारा पिढी, येणारा युवा वर्ग हा आपला व्यसनाधीन होत आहे. आणि या व्यसनामुळे काय होतात की व्यसनामुळे खर्रा खाल्ला, गुटखा खाल्ला की कॅन्सर होते, खरा गुटखा खाल्ला की कॅन्सर होते, दारू पिलं तर लिव्हर किडनी खराब होते. प्रत्येकाला माहित आहे, तरी सुद्धा आपण व्यसनाच्या अधीन जातोय. आणि त्याच्या व्यसनाधीन होऊन आपला दारूमुळे कॅन्सर होऊन आपला मृत्युमुखी पडतोय. ज्या वेळेस आपला मृत्यू होतोय, या माझ्या मायमाऊलीचं काय चुकलंय? वडिलांनी म्हटलं या मुलाशी लग्न कर, त्या मुलाशी त्या मुलीने लग्न केले. 5-6 वर्ष तिचा सुखी संसार चांगला राहिला आणि वयाच्या 30-32व्या वर्षी ती माझी मायमाऊली, माझी बहीण ही विधवा झाली. ज्यावेळेस ती विधवा होते, समाजामध्ये वावरते, त्यावेळेस समाजामध्ये काही असे ठराविक विशिष्ट समाजकंटक असतात. त्या महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलतोय. त्यांना असं वाटतं ही महिला मला एकट्यामध्ये केव्हा मिळेल आणि केव्हा मी हिच्यावर अत्याचार करेल. कारण की त्यांना माहित असते की हिच्या मागे कुणाचा आधार नाहीये. कारण की तिचा पती हा मरण पावलेला असतो, ती एकटी असते. आपल्या लहान लहान लेकरांना घेऊन ती कसं बसा आपला संसार चालवत असते. परंतु समाजामध्ये जो वर्ग आहे तो हा त्या मुलींसाठी घातक आहे. वयाच्या 30-32व्या वर्षी जर माझी बहीण जर विधवा झाली तर तिने काय करावं? आपण असं समजावं की मला सुद्धा एक बहीण आहे आणि तिचंच चांगलं होण्याकरिता असा मुलगा शोधला पाहिजे की तो निर्व्यसनी असला पाहिजे. व्यसनामुळे कुणाचंच भलं झालेलं नाही आहे आणि कुणाचंच होणार नाही आहे. व्हॉट्सअपवर एक मी कविता ऐकलेली आहे, ती माझी नाही, व्हॉट्सअपला आलेला एक 4 ओळी आहे, तुमच्यासमोर सादर करतोय. फक्त शब्दाकडे लक्ष असू द्या. बाटलीचा प्रवास कुठून सुरुवात होते आणि या बाटलीचा अंत कुठे होतोय, या मी 4 ओळीमधून तुम्हाला या प्रवासामध्ये माझ्या सोबत घेऊन चालतोय. काळजीपूर्वक एकच म्हणणं माझं आहे की माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्या. कवितेचं शीर्षक आहे बाटली. प्रवास बघा हा बाटलीचा कसा सुरुवात होतोय. कवितेचं शीर्षक आहे बाटली. आईचं दूध आटलं म्हणून हातात घेतली दुधाची बाटली. आईचं दूध आटलं म्हणून हातात घेतली दुधाची बाटली. शाळेमध्ये जाऊ लागलो तर हातात घेतली पाण्याची बाटली.
विद्यालयामध्ये जाऊ लागलो तर हातात घेतली थंड्याची बाटली, ती काही बरी वाटली नाही. महाविद्यालयामध्ये जाऊ लागलो तर हातात घेतली बिअरची बाटली. महाविद्यालयामध्ये जाऊ लागलो तर हातात घेतली बिअरची बाटली, ती सुद्धा काही बरी वाटली नाही. मन काही माझं शांत झालं नाही. मग हातात घेतली गावठी देशी बाटली. मग हातात घेतली देशी बाटली, ती सुद्धा बरी वाटली नाही. मग हातात घेतली इंग्लिश बाटली. मग हातात घेतली इंग्लिश बाटली, ती जरा बरी वाटली, परंतु खिशाची माझी तिजोरी आटली. मग मी शेवटी हातात घेतली गावठी बाटली. शेवटी हातात घेतली गावठी बाटली, ती जरा बरी वाटली, परंतु तिचा ओव्हरडोस झाला, माझ्या पोटातली आतडी फाटली. गावठी बाटली बरी वाटली, परंतु तिचा ओव्हरडोस झाला, माझ्या पोटातली आतडी फाटली. माझ्या घरच्यांनी मला दवाखान्यात नेलं, डॉक्टरनी लावली सलाईनची बाटली. मला माझ्या घरच्यांनी दवाखान्यात नेलं, डॉक्टरनी लावली सलाईनची बाटली. पण माझं भाग्य पाहना, माझी प्राणज्योत तिथेच विझली. पण माझं भाग्य पाहना, माझी प्राणज्योत तिथेच विझली. मला घरी आणलं, म्हणजे माझ्या मृत्यू द्यायला मला घरी आणलं. गुलाब अत्तराच्या बाटलीने माझी आंघोळ घातली. गुलाब अत्तराच्या बाटलीने माझी आंघोळ घातली. तिथे सुद्धा माझं मन काही शांत झाले नाही. शेवटी माझा देह ठेवला चितेवर. शेवटी माझा देह ठेवला चितेवर आणि चितेवर ओतली रॉकेलची बाटली. हा आहे बाटलीचा प्रवास. आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला कुठपर्यंतची बाटली हवी आहे. पाण्याच्या बाटलीपर्यंत शालेय जीवनामध्ये आपण ज्यावेळेस जात असतोय, ज्यावेळेस आपण बाळगत असतोय, खेळत असतो, अभ्यास करत असतो, त्यावेळेस पाण्याच्या बाटलीपर्यंतच आपलं आयुष्य राहू द्या. त्यानंतरच्या सर्व बाटल्या ह्या आपल्या काही कामाच्या नाही. आपण मोठ्या मोठ्या हिरो हिरोईनचे अनुकरण करतोय, हिरोचे अनुकरण करतोय, कारण की तो आपल्याला आपला आयडल असतोय. परंतु एक म्हणणं आहे, या आजच्या अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त एक एवढंच सांगू इच्छितो की मोठे मोठे जे कलाकार करतात त्यांचं अनुकरण चांगल्या गोष्टीचं करा, वाईट गोष्टीचं करू नका. म्हणून मला 4 ओळी आठवतात. अनुकरण करू नकोस तू त्या माधुरी ऐश्वर्याचं. खास करून महिला मंडळीला सांगायची इच्छा आहे, अनुकरण करू नकोस तू त्या माधुरी ऐश्वर्याचं. ते माझे माऊली, त्यांनी तुझा दर्जा खुजा होईल. खुजा म्हणजे लहान होईल. अनुकरण करू नकोस तू तुझ्या माधुरी ऐश्वर्याचं, त्यांनी तुझा दर्जा खुजा होईल. अनुकरण कर तू सावित्री रमाईचं, तुझी घरोघरी पूजा होईल, घरोघरी पूजा होईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बरंच काही सांगायचं आहे, परंतु वेळेचा अभाव असल्यामुळे पुढचा कार्यक्रम सुद्धा एक आपला आहे. मी माझा कार्यक्रम इथं आटोपता घेतोय आणि फक्त एवढंच सांगू इच्छितो की आपण जर व्यसन करत असाल तर आजपासूनच त्याला आळा घाला. आणि आपल्या आजूबाजूला कोणी व्यसन करत असेल तर त्यांना सुद्धा करू देऊ नका. आणि मला इथे हा आत्ताचा कार्यक्रम करून दिला त्याबद्दल आयुक्त साहेबांचे, समाज कल्याण अधिकाऱ्यांचे आभार मानतोय आणि मी इथेच थांबतोय. जय हिंद. पथनाट्य या ठिकाणी सादर केलात आणि आपला अमूल्य वेळ त्यांनी दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि